लर्निंग बाय डुईंग. चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या उपक्रमाअंतर्गत दर शनिवार प्रयोगाचा वार आपण घेत असतो. तर त्यामध्ये आजचा आपला विज्ञान सहज सोपा विज्ञान प्रयोग आहे. त्या प्रयोगाचं नाव आहे जडत्वाचा परिणाम. तर जडत्वाचे परिणाम आपण इथं अभ्यासणार आहोत. त्यासाठी एक कृती आपण करून पाहणार आहोत. त्यातून आपल्याला समजेल की जडत्वाचा काय परिणाम होतो. तर पहिले या प्रयोगाला लागणारे साहित्य सांग. तर या प्रयोगासाठी जडत्वाचा परिणाम अभ्यासण्यासाठी आपल्याला लागणार आहे नाणी. या ठिकाणी 5चं नाणे आणि 1चं नाणं या ठिकाणी मी काचेचा ग्लास आणि एक पुठ्ठा या ठिकाणी मी आणलेला आहे. तर आपण आता एक कृती करून पाहूया, म्हणजे आपल्याला जडत्वाचा परिणाम काय होते हे आपल्याला समजेल. तर प्रथम हा काचेचा ग्लास टेबलवर ठेवायचा आणि त्यावर एक पुठ्ठा असा ठेवायचा. मध्ये आता हा जो ग्लास आहे यावर एक पुठ्ठा ठेवलेला आहे. आता पाहूया या पुठ्ठ्यावर एक मी 5चा कॉइन ठेवत आहे आणि या पुठ्ठ्यावर आता मी टिचकी मारणार आहे बोटाच्या साहाय्याने. तर काय घडते याचं तुम्ही निरीक्षण करा. तर या पुठ्ठ्याला आपण टिचकी मारली तर पुठ्ठा हा समोर सरकला किंवा समोर गेला आणि जो कॉइन आहे तो या ग्लास मध्ये पडलेला आहे. तर हा 5चा कॉइन या ग्लास मध्ये पडला आणि हा पुठ्ठा समोर का गेला याचं आपण कारण नंतर पाहूया. आता हीच कृती 1चा कॉइन ठेवून आपण करूया. काय होते पाहू. तर पहा 1चा कॉइन ठेवून ही कृती करूया. मध्यभागी केले मध्यभागी केले व्हेरी नाईस. 1चा कॉइन सुद्धा यामध्ये पडलेला आपल्याला दिसला. तर टिचकी मारल्यावर आपण बल हे पुठ्ठ्यावर प्रयुक्त केलं. बल हे कोणावर प्रयुक्त केला? पुठ्ठ्यावर प्रयुक्त केलं. कॉइन हा पुठ्ठ्यावर होता, त्याच्यावर आपण प्रत्यक्ष बल प्रयुक्त केलं नाही. त्यामुळे ज्याच्यावर बल प्रयुक्त केलं उदाहरणार्थ पुठ्ठा तो समोर गेला आणि स्थिर अवस्थेत असलेला जो कॉइन आहे तो स्थिर राहिला आणि तो ग्लास मध्ये जाऊन पडला. तर यामागे कारण आहे जडत्वाचे. तर जडत्व काय असते असे का झाले असेल की कॉइन आतमध्ये पडला ग्लासच्या आणि पुठ्ठा हा बाहेर गेला. जेव्हा एखाद्या वस्तूवर बाह्य बल प्रयुक्त करतात त्यावेळेस ती वस्तू स्थिर असेल तर स्थिर न राहता ती गतिमान होते आणि गतिमान वस्तूवर बाह्य बल प्रयुक्त झाल्यास ती वस्तू गतिमान न राहता स्थिर होते किंवा तिची दिशा बदलते. या वस्तूच्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात. तर जडत्वाच्या संबंधित आपल्याला अनुभव येत असतात. उदाहरणार्थ बस मध्ये आपण बसलो आणि ती बस चालली प्रवास करायली तर आपण बस पुढे पुढे जाते पण आपण आहे त्या जागी सीटवर स्थिर राहतो आणि त्याच बसने जर अचानक ब्रेक लावला तर गतिमान बस ही थांबल्या जाते, विश्रांतीकडे जाते आणि आपण पुढे सरकल्या जातो. आपलं शरीर हे समोर सरकल्या जाते. तर हे सुद्धा एक जडत्वाचा परिणामच आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे आज आपण प्रयोगाच्या माध्यमातून जडत्वाचा परिणाम काय होतो हे अभ्यासलेला आहे.
पुन्हा भेटूया पुढच्या अशाच प्रकारच्या सहज सोपे विज्ञान प्रयोगामध्ये.